सोलापूर लोकसभा मतदारसंघात विकासाच्या नव्हे तर जातीय समीकरणाच्या आधारे उमेदवारी मागितली जाते। परिणामी सोलापूर लोकसभा मतदारसंघातला हा पायंडा विकासाच्या मुळावर येणारा आहे अशी चर्चा सुरू झाली आहे। सोलापूरचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामींचा जातीचा दाखला मागील 5 वर्षांपासून वादग्रस्त ठरला। तर दुसरीकडे भाजप मागासवर्गीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून जातीचा आधार घेऊन पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागतोय। माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी जातीचा दाखला देत उमेदवारीवर दावा ठोकलाय। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीही एससीतील पहिल्या 4 जातींना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। तशा अडचणीवर मात करून सृष्टीशी संपर्क साधून त्याच्यामध्ये कामाचा निपटारा करून लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडणं या दृष्टीने माझ्यासारख्यांनी प्रयत्न केला पाहिजे। माझी नम्रता किंवा माझ्या कामाची कसोटी याचा विचार करता मी या पद्धतीचं काम करू पाहतोय। कामं या 5 वर्षात केले याचा उल्लेख करत असताना रेल्वेच्या संदर्भातले अनेक कामं करत असताना वंदे भारत सारखी ट्रेन सोलापूर ते मुंबई ही चालू केली। तसंच विमानतळाचा प्रश्नही त्यांनी बऱ्यापैकी मार्गी लावला आहे। अनेक कामं विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघात चर्मकार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे भाजपची अनेक वर्षांपासून पाठराखण करणाऱ्या चर्मकार समाजाला लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याची भूमिका घेण्यात आली आहे। तर आमचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवण्यासारखे नाही। आपण झोपडपट्टीमध्येच खुजा लागलो। त्या कारणाने आपण स्वयंभू ज्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळत असेल त्या पक्षाकडून आपण उमेदवार मागूया असं ठरलं असल्या कारणाने आजची आम्ही उमेदवारी इथं भाजपाकडून मागितली साहेब। सोलापूरच्या विद्यमान खासदारांच्या जातीच्या दाखल्यावरून मतदारसंघात चांगलाच गदारोळ उडालाय। याच मुद्द्यावरून सुशीलकुमार शिंदेंनी भाजपला चिमटा काढला। आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की ताईंना तिकीट मिळावं असं, तर हायकमांड जे निर्णय घेईल तो मान्य असेल आम्हाला। पण त्याची तयारी म्हणून कुणीही येऊ, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कुणीही येऊ, त्याच्याकरता म्हणून ही तयारी चालू आहे। सोलापूरच्या आरक्षित मतदारसंघासाठी भाजपच्या तिकिटावर लढण्याकरता इच्छुकांची गर्दी झाली आहे। मात्र विकास कामावर नव्हे तर जातीय समीकरणाच्या आधारे उमेदवारी मागितली जाते। हे चित्र निश्चितच निराशा करणार आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। या आणि अशा महत्त्वाच्या सगळ्या विषयांवरचे स्पेशल रिपोर्ट्स रोज 8 ते 9 च्या दरम्यान आपण पाहणार आहात न्यूज 18 लोकमत वर।